हाय यूट्यूब फॅमिली. आज आपण मुगाच्या डाळीची उसळ किंवा मुगाच्या डाळीची भाजी पण म्हणू शकता बनवणार आहोत. आज आपण त्यासाठी काय काय सामग्री लागते ती मी पुढे घेतलीच आहे. ती तुम्हाला बघायला मिळेलच. मी पण नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. माझं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. वॉच टाईम अजून कंप्लीट नाही झालेला. त्यासाठीच मी लॉंग व्हिडिओ पण टाकते रेसिपीचे. माझं चॅनल स्वामींची मी शॉर्ट व्हिडिओ बनवते नाही का, भक्तीच्या याच्यावरती. पण शॉर्ट व्हिडिओला एवढे व्ह्यूज नाही येते, पण सबस्क्रायबर झालेत माझे पूर्ण. जरा म्हटलं लॉंग व्हिडिओ पण टाकावे रेसिपीचे. त्यासाठी आपण इथं मोड आलेले मूग घेतलेले आहेत. बघू शकता किती छान मोड आलेले आहेत. इकडं मी उद्यासाठी मटकी पण भिजत घातलेली आहे. त्यासाठी काय काय घेतलेले आपण बघू शकता. कांदे 2, कोथिंबीर 1, टोमॅटो 2, मिरच्या, लसूण, कढीपत्ता. आता हे सगळं आपण छानपैकी असं बारीक बारीक चिरून घेणार आहोत. त्यासाठी मिरच्या पण चिरल्या, टोमॅटो चिरलं आहे, लसूण पण चांगला चेचून घेतला आहे. त्यासाठी मसाले पण घेतले, तेल पण घेतले. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलेले मी. न्यूट्रिकाचं ऑइल वापरते बघू शकता. सगळं फोडणीला टाकलं आहे मी. पहिली मी फोडणीसाठी मोहरी, नंतर जिरे, लसूण, कढीपत्ता, मिरची, कांदा हे सगळं टाकून घेतलेले आणि छान असं आपण आता हे परतून घेणार आहोत. हे चांगलं परतून द्यायचं कांदा लालसर होईपर्यंत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो पण असं छान परतून घ्यायचं. टोमॅटो परतून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण नंतर मीठ पण टाकणार आहोत. मग कसं टोमॅटोला छान असं पाणी सुटतं आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. मूग हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कधीतरी मोड आलेले कडधान्य पण आपण खाल्ले पाहिजेत, ते आपल्या शरीराला चांगले असतात. त्यानंतर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत. अर्धा चमचा हळद, चवीनुसार टाकायची, तुम्हाला किती भाजी बनवायची आहे तशी. हळद टाकली मी अर्धा चमचा आणि चांगलं परतून घेतले. चांगलं परतून घ्यायचं म्हणजे फोडणी चांगली परतली की भाजी पण छान होती. मस्त चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला मी अर्धा चमचा आणि काळा मसाला, हा काळा मसाला पण टाकला आणि सगळं आता मस्त परतून घ्यायचं. माझ्याकडे काही एवढा सेटअप नाही आहे, त्यामुळे एका हातात मोबाईल धरायला लागतो. सगळी कॅमेऱ्यावरती येते नाही का, एकाच हाताने सगळं करायला लागतं. सगळं परतून घेतलं. मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं. आपण किती भाजी बनवणार आहोत तशी. खारट होईना असं टाकायचं नाही, मापात टाकायचं, कारण मग भाजीची चव जाते पूर्ण. आता आपण त्याच्यामध्ये हे कसं होते, कोथिंबीर ॲड करणार आहोत. आणि कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची. फोडणीला कोथिंबीर टाकली का चांगला वास येतो मस्त, भाजी पण छान होती. एवढा सेटअप नाही ना माझ्याकडे, त्यामुळे एका हातात मोबाईल धरला का पूर्ण वाफ सगळं कॅमेऱ्यावरती येते, मग दिसत नाही, सगळं ब्लर होऊन जातं. मूग ॲड केले. आता बघा कसे छान मोड आलेले आहेत मुगाला. आणि मस्तपैकी मी 1 दिवस भिजत घातले मूग रात्री. दुसऱ्या दिवशी मस्तपैकी मूग बांधून ठेवले आणि कसे मोड आलेले. नंतर मूग ॲड करून चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं परतून घेतलं की मग आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. टोमॅटो टाकल्यामुळं मुगाला पाणी सुटतंच थोडंसं अंगचं, पण आपण थोडं पाणी पण घालायचं. पण कुकर लावणार आहे ना, जळू पण शकतं नाही का. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची. आता कुकर पण लावला आता आणि मी मस्तपैकी आता भाकर पण करून घेणार आहे. जेवायचे मला.
एक भाकर पण टाकून घेते साईडला. तिकडे भात पण घातलेला आहे आणि शिट्टी पण झाली. कुकरचं शिट्टी झाली, मी बंद केलेलं आहे गॅस कुकरचं. आता भाकर पण टाकून घेणार आहे. एक बाजरीची भाकर पण केली मी मस्त. माझी छोटीशी लहान मुलगी आहे, तिला बघून सगळा स्वयंपाक करायला लागतो. घरी बसून कंटाळा येतो म्हणून म्हटलं चला यूट्यूबवरती आपण व्हिडिओ तरी बनवत जावे. मुलीला बघून सगळं करायला लागतं नाही का. आता मस्तपैकी बाजरीच्या भाकरीला पाणी लावलं, भाजून घेतली मस्तपैकी. बाजरीची भाकर पण तयार आहे. पाहू शकता आपली थाळी रेडी झालेली. मी कुकरमध्ये भाजी केली त्यामुळे मूग जरा तुम्हाला असे दिसतात. कढईत केले हिरवेगार राहतात. पहा माझी मुलगी कशी छान मस्त खेळते. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. तुम्ही पण नवीन क्रिएटर असाल तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहणार आहोत. मला पण आधी माहिती नव्हती चॅनल नाही का कसं चालवायचं, पण आता थोडी माहिती मिळाली आहे. मी पण तुमच्यासोबत शेअर करीत जाईन. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. मी पण अशी चांगली माहिती यूट्यूबवरती अपलोड करीत राहील. धन्यवाद.